उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। आज सकाळी 8:45 सुमारास अजित पवार यांचे विमान पुणे जिल्ह्यातील बारामती येथे उतरत असताना हा अपघात झाला। हे चार्टर्ड विमान मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले होते। बारामती विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच विमानाचा अपघात झाला। मृत्यू, या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील 2 पायलट, 1 सुरक्षा रक्षक आणि 1 अटेंडंट अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे। पीटीआय आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी या दुःखद निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबतची अधिक माहिती लवकरच प्रशासनाकडून जाहीर केली जाईल। वृत्तसंकलन रफिक सय्यद।